कोणते कोणते आपण शिकलोय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, येस फ्रिक्शन फोर्स बरोबर. अजून ग्रॅव्हिटेशनल फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट, हा अजून नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, येस नॉन कॉन्टॅक्ट फोर्स बरोबर. अजून मॅग्नेटिक पण काहीतरी आपण शिकलो होतो, मॅग्नेटिक फोर्स, चुंबकीय बल. Ma'am, one request. After the class and during in the mid of the class, please give them homework from the book. Yes. And we are going to English. So, ma'am ने बोला होगा आपको कि we will use the English medium book. Okay, and give them the homework from the book itself so that Marathi students also get a help. And हम यहाँ पे सभी बच्चों को इंग्लिश मीडियम में लेके आना चाहते हैं, इसीलिए हम चाहते हैं कि सारे बच्चे मेहनत करें. ओके मॅम, ठीक आहे. तर आपण फोर्सच्या पुढे काय शिकणार आहोत आता? प्रेशर, दाब. ओके, बल आपण सगळं शिकलेलं. आता आपण प्रेशर. मी तुम्हाला प्रेशरची डेफिनेशन घ्यायला सांगितली होती ना? यस मॅम. लिहिली का तुम्ही? येस मॅम. दाबाची दाबाची व्याख्या डेफिनेशन तुम्हाला लिहायला सांगितली होती, लिहिली तुम्ही? यस मॅम. यस मॅम. गुड. आणि फॉर्म्युला लिहिला? नो मॅम. नो मॅम. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके, आता दाब म्हणजे, प्रेशर म्हणजे काय? प्रेशर म्हणजे काय थोडक्यात? हे जे तुम्हाला फिगर दिसते, आपण एखाद्या सरफेस एरियावर जो काय देतो, फोर्स देतो. काय देतो? फोर्स देतो. एखाद्या पर्टिक्युलर सरफेस एरियावर आपण काय देतो? फोर्स देतो, बल देतो. तेव्हा आपल्याला काय भेटतो? प्रेशर. आपण प्रेशर कुकर यूज करतो ना घरामध्ये? प्रेशर कुकर काय बोलतो त्याला आपण? प्रेशर कुकर काय बोलतो? म्हणजे तिकडे काहीतरी प्रेशर असणार ना. जे कुकरचं झाकण असतं वरती, त्याला तुम्ही काय कन्सिडर कराल? एक सरफेस एरिया, पृष्ठभाग. काय तुम्ही कन्सिडर कराल, इमॅजिन काय कराल? तो पृष्ठभाग आहे तुमचा, बरोबर? हा, मग कुकर मध्ये जे तुम्ही टाकलंय ते जेव्हा शिजतं त्याच्यातून वाफ बाहेर येते, बरोबर? मग ती जी वाफ आहे, ती जी वेपर्स आहे, ते काय क्रिएट करतं? फोर्स क्रिएट करतं. एअर प्रेशर ना. येस मग वाफेचा जो फोर्स आहे तो कुकरच्या पृष्ठभागावर फोर्स निर्माण करतो, बरोबर? वाफेचा फोर्स कशावर येतो? कुकरच्या पृष्ठभागावर. ओके नाही? मग तो फोर्स कशावर येतो? पृष्ठभागावर. तिथे तुमचं काय क्रिएट होतं? प्रेशर. काय क्रिएट होतं? प्रेशर. येस, applied force per unit area is called pressure. ओके, थोडक्यात तुम्ही कसं लक्षात ठेवाल प्रेशरची व्याख्या कशी लक्षात ठेवाल? दाब म्हणजे प्रति युनिट क्षेत्रफळाच्या पृष्ठभागावर वापरले जाणारे बल. म्हणजे इंग्लिश मध्ये कसं लिहाल तुम्ही? फोर्स per unit area is called प्रेशर. ओके, प्रति युनिट म्हणजे काय? तर एरियाची हे किती असणार आहे? 1 मीटर स्क्वेअर. ओके, एरिया किती असणार आहे तुमचा? 1 मीटर स्क्वेअर. 1 मीटर स्क्वेअर वर तुमचा फोर्स 1 न्यूटन असेल, त्याला बोलतात प्रेशर. ओके, इथे जे क्रिएट होतं त्याला काय बोलतात? प्रेशर. आणि असं लक्षात ठेवा, कसं लक्षात ठेवाल तुम्ही? फोर्स आपण कशावर देतोय? एरियावर. म्हणून फोर्स काय लिहिला आपण? वरती आहे. ओके,
न्यूमरेटर मध्ये आहे वरच्या बाजूला, आणि फोर्स कशावर देतोय? एरियावर फोर्स देतोय. म्हणून वरती आहे फोर्स आणि खाली आहे तुमचा एरिया. असा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, फोर्स अपॉन एरिया. आणि प्रेशर कुकर हे बेस्ट एक्झाम्पल नेहमी लक्षात ठेवा. प्रेशर कुकरचं तुमचं वरचं जे झाकण आहे तो एरिया आहे आणि त्याच्यावर वाफेचा फोर्स येतोय. ओके, आता पृष्ठभागाचे क्षेत्रफळ कमी करून किंवा वजन वाढवून दाब वाढवता येतो. आता आपण हे वापरतो, सुरी वापरतो ना किचन मध्ये कापायला, टू कट नाईफ वापरतो. मॅम इंग्लिश मध्ये एक्सप्लेन करा. We use the knife in our kitchen. Why we use it? का आपण यूज करतो? घरी आपण वापरतो. एखादी वस्तू कापण्यासाठी किंवा बरोबर. व्हेजिटेबल्स हा. करण्यासाठी. मग त्याचा जो एरिया आहे तो खूप कमी असतो. हो मॅम. ज्या बाजूने आपण कापतो त्याचा एरिया काय असतो? कमी असतो. हो मॅम. त्याच्यामुळे एरिया Yes, ma'am. कमी केल्यामुळे मेमरी पण टाकतो. ओके, So all the students, ma'am, you ask हाँ. them, जितने भी students हैं, they will ask the questions in the chat box, and you can continue teaching them in class. टीचर तुमची स्क्रीन दिसत नाही आहे. मैम अनम्यूट नहीं अनम्यूट नहीं हो रहा है. Unmute नहीं हो रहा है, मतलब mute नहीं हो रहा है. हाँ, म्यूट नहीं हो रही है. Okay, let me check that. But you just don't encourage them to speak, otherwise they won't let you. टीचर तुमची स्क्रीन नाही दिसत आहे. बेटा आप एक बार लॉग आउट करके लॉग इन करो. मैम यू टीचिंग इन मराठी विथ मराठी PPT. हाँ, we have both PPT. मॅडम तुमची स्क्रीन नाही दिसत आहे. But we are teaching in English medium. No. Oh yes. Then why we are using Marathi? मॅम तुमची स्क्रीन बंद पडलेली आहे. It just stops sharing the screen, and if you have Marathi PPT, please. बंद पडलेली आहे. मॅम यू आर द दिस इज स्क्रीन सो बंद. Yeah. Ma'am, we can. तुमची स्क्रीन दिसत आहे. Ma'am, we can. टीचर तुमची स्क्रीन दिखत आहे. ओके, कितला बार बोलताय? मॅम तुम्ही का बधीच नाहीये? ओके. दिसते स्क्रीन? Yes, ma'am. No, ma'am. No, ma'am. You can unmute yourself, ma'am. I have muted everybody, so you can. Where are you? I am just saying. Wait a minute. Wait a minute, ma'am. जितने भी बच्चे, आपको मेरी आवाज आ रही होगी बेटा. आई कांट सी यू मैम. हाँ ठीक है. जितने भी बच्चे हैं यहाँ पे बेटा, आप लोगों को बोलना नहीं है, आपको म्यूट किया गया है. आपको जो भी सवाल है आप चैट बॉक्स में लिख के देंगे. आप मैम को डिस्टर्ब नहीं करेंगे और मैम को पढ़ाना है. सो इज दिस फाइन? आर यू कंफर्टेबल इन दिस लैंग्वेज मैम? Yes, yes. Okay, over to you. You can speak in Marathi, but you will use the English slides. Okay. Okay, over to you. ठीक आहे. प्रेशर ऑन सॉलिड्स म्हणजे तुम्ही जेव्हा दाब देता कोणत्याही पृष्ठभागावर, प्रेशर इज द बल फोर्स एक्झर्टेड ऑन अ सरफेस पर युनिट एरिया इज कॉल्ड अ प्रेशर. ओके. आता मी तुम्हाला सुरीचं एक्झाम्पल सांगितलं, नाईफचं एक्झाम्पल सांगितलं. नाईफचा एरिया काय असतो तुमचा? नाईफचा एरिया असतो एकदम बारीक एरिया असतो. मग जेवढा तुम्ही एरिया काय करणार, कमी करणार, तेवढा तुमचा प्रेशर काय होणार, वाढणार. म्हणजे इथे बघा, तुम्हाला फॉर्म्युलाच दाखवतोय. फॉर्म्युलात काय बघा, हा प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. एरिया हा खाली आहे,
बरोबर. म्हणजे याचं रिलेशन काय आहे? विरुद्ध रिलेशन आहे. कसं रिलेशन आहे? विरुद्ध. म्हणजे तुम्ही एरिया जर वाढवला तर प्रेशर काय होणार? डिक्रीज होणार. ओके, प्रेशर काय होणार? डिक्रीज. आणि एरिया इन्क्रीज केला, एरिया डिक्रीज केला तर प्रेशर काय होणार तुमचं? इन्क्रीज. ओके, समजलं. म्हणजे तुम्हाला जर प्रेशर इन्क्रीज करायचं असेल तर तुम्हाला एरिया काय करावा लागणार? डिक्रीज करायला लागणार. आता तुम्ही जेव्हा वॉशिंग सेंटर मध्ये जाता कार वॉश करायला, तुम्ही जर बघितलं असेल कार वॉश करायची असेल तर तिकडे एकदम बारीक एरिया असतो ज्याच्याने काय करतो, पाईपानी, ज्या पाईपने आपल्याला वॉश करायचंय त्याचा एरिया एकदम बारीक केला जातो. त्याच्यामुळे प्रेशर काय येतं? खूप जोरात प्रेशर येतं. आणि त्यामुळे आपण जी आपली गाडी असेल, कुठलीही गाडी असेल, आपल्याला वॉश करायची असेल तर जास्त प्रेशरमुळे, पाण्याच्या जास्त प्रेशरमुळे जी कोणतीही गाडी असेल ती पटकन साफ होते. म्हणून मग त्याचा एरिया एकदम बारीक केला जातो, जेणेकरून प्रेशर काय होईल तुमचं? इन्क्रीज होईल. प्रेशर आणि एरियाचं रिलेशन लक्षात ठेवा. जेव्हा प्रेशर वाढवायचं असेल तर एरिया आपण काय करतो? डिक्रीज करतो. म्हणून आपण सुरीचा एरिया काय ठेवलाय? कमी ठेवलाय. ओके, कारण आपल्याला त्याचं प्रेशर जास्त हवं असतं. ओके, नाव काही एक्झाम्पल्स आहेत. ओके, ते आपण बघूया. आता प्रेशर इन अ लिक्विड, तुम्हाला आता तेच सांगितलं मी तुम्हाला. आपण जेव्हा कार वॉश करायला जातो, कार किंवा कोणतीही गाडी वॉश करायला जातो, तेव्हा जो पाईप यूज करतात त्या पाईपचा जो होल असतो तो काय केला जातो? एकदम बारीक बारीक त्याची एरिया ठेवली जाते, जेणेकरून काय येईल? पाण्याला प्रेशर भेटेल, पाण्याला जास्त प्रेशर भेटेल आणि त्या जास्त प्रेशरमुळे आपली जी गाडी आहे ती लवकर साफ होईल. ओके, आता पुढे जे एक्झाम्पल दिले त्याला बोलतात हायड्रॉलिक प्रेशर. हायड्रॉलिक म्हणजे लक्षात घ्या, हायड्रा म्हणजे वॉटर, पाणी. हायड्रा म्हणजे पाणी. आणि त्याच्यामुळे जे निर्माण होतं प्रेशर त्याला बोलतात हायड्रॉलिक प्रेशर. काय बोलतात? हायड्रॉलिक प्रेशर. ओके, हायड्रॉलिक प्रेशर म्हणजे जे पाण्याच्या दाबामुळे, पाण्याच्या फोर्समुळे जे प्रेशर क्रिएट होतात त्याला बोलतात हायड्रॉलिक प्रेशर. लिक्विड कॅन ट्रान्समिट प्रेशर इफेक्टिव्हली युज्ड इन सिस्टीम. आता ह्याचं अजून एक एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल बघण्याआधी आपण इंजेक्शनचं एक्झाम्पल बघू. इंजेक्शन मध्ये आपण काय करतो? इंजेक्शन मध्ये आपण काहीतरी लिक्विड भरलेलं असतं, बरोबर, आणि आपण काय करतो? बल देतो. तुमचा जो लिक्विड एरिया आहे तो काय आहे? तो एक एरिया आहे ज्यात आपण लिक्विड भरलंय, त्याच्या लिक्विडवरचा सरफेस एरिया आहे, बरोबर. आणि त्याच्यावर आपण काय देतो? मागच्या बाजूनी बल देतो आणि मग इंजेक्शन आपण काय करतो? आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट करतो. मग त्या ज्या लिक्विडवर जो फोर्स काय होतो किंवा जो दाब येतो त्याला बोलतात हायड्रॉलिक प्रेशर. अजून एक एक्झाम्पल आहे पिचकारी. आपण रंग खेळताना पिचकारी वापरतो ना, पिचकारीमध्ये काय करतो? आपण पाणी भरतो आणि पाठीमागच्या बाजूनी काय करतो? प्रेशर देतो. मग ते प्रेशर कशावर येतं? पाण्यावर प्रेशर येतं ना, बरोबर. त्याला बोलतात हायड्रॉलिक प्रेशर. ओके, हायड्रा म्हणजे वॉटर, पाणी. लक्षात ठेवा, हायड्रा म्हणजे पाणी, हायड्रॉलिक प्रेशर. ओके, आणि हे जे नंतर आहे डेप्थ अँड प्रेशर, त्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा एक्सपेरिमेंट दाखवते. दिसतंय तुम्हाला? डोंट शेअर द स्क्रीन एनीवन. स्क्रीन कोणाची चालू आहे? स्क्रीन बंद करा.
स्क्रीन दिसते तुम्हाला? इथे काय 3 बॉटल्स आहेत. ओके, आता तुम्हाला मी दाखवणार आहे ह्यात ज्याप्रमाणे दाखवलंय. ओके, डेप्थ अँड प्रेशर, खोली आणि दाब. तर तुमची खोली जशी वाढत जाते तसा दाब काय होतो तो आपल्याला बघायचा. जसं तुम्ही डेप्थ मध्ये जाता तसं प्रेशर जास्त असतं की कमी असतं ते आपल्याला बघायचंय. ओके, आता इथे लक्ष द्या. आता मी तिन्ही बॉटल्सचे होल काय ठेवलेत, वेगवेगळ्या ह्याने ठेवलेत. बॉटल 1चं हे एका हाईटवर आहे, बॉटल 2चं होल काय आहे मिडल मध्ये आहे, आणि बॉटल 3चं होल सगळ्यात लास्ट आहे. ओके, आता मी पहिले त्याला काय केली, सेलोटेप लावली. तिन्ही ह्याला मी काय करून घेतलं, सेलोटेप लावली. आणि आता त्याच्यामध्ये मी काय होते, पाणी. ओके, pour the water in the bottle. तिन्ही बॉटल्स भरल्या. ओके, आता आपण काय करायचं, त्याची सेलोटेप काढून टाकायचे आणि ऑब्झर्व करायचंय की कोणतं पाण्याचं प्रेशर सगळ्यात जास्त आहे. ओके, एक हाईटवर आहे, एक मिडल मध्ये आहे आणि एक सगळ्यात लास्टला आहे. ते आपल्याला ऑब्झर्व करायचंय की कोणत्या बॉटल मधलं पाण्याचं प्रेशर सगळ्यात जास्त आहे. ओके, सगळ्यात जास्त लांब कुठे जाते, 3 ह्यानी. तर ज्याचा होल काय आहे, सगळ्यात खाली आहे. ओके, बॉटमला आहे. ज्याचं होल मिडल मध्ये आहे त्याचं प्रेशर थोडं कमी आहे, आणि ज्या बॉटलचं होल काय आहे, ज्या बॉटलचं होल हाईट वर आहे त्याचं प्रेशर काय आहे, कमी आहे. बरोबर, म्हणजे आपलं कन्क्लुजन काय येईल, रिझल्ट काय असेल आपला, रिझल्ट काय असेल, रिझल्ट काय असेल आपला, तर जसजसं आपण खोलीमध्ये जातो तसतसं प्रेशर काय होतं, इन्क्रीज होतं. काय होतं, प्रेशर इन्क्रीज. ओके, जसजसं आपण उंचीवर जातो तसं प्रेशर काय होतं, डिक्रीज होतं. म्हणजे आपल्याला 2 रिलेशन भेटले. एक म्हणजे जसा तुमचा एरिया वाढतो तसं प्रेशर कमी होतं, जशी तुमची उंची वाढते, हाईट वाढते, तसं तुमचं प्रेशर कमी होतं. म्हणजे प्रेशर आणि एरिया हे विरुद्ध आहेत, प्रेशर आणि हाईट अल्सो विरुद्ध आहे. तुम्ही जसं डेप्थ मध्ये जाल तसं प्रेशर काय होतं, इन्क्रीज होतं, आणि तुम्ही वरती हाईट वरती जाल तसं प्रेशर काय होतं, डिक्रीज होतं. ओके, प्रेशर इन लिक्विड, देन हायड्रॉलिक प्रेशर म्हणजे जे प्रेशर पाण्यामुळे क्रिएट होतं. ओके, हायड्रॉलिक. आता इथे एक चित्र दाखवलंय कारचं. जेव्हा एखादी कार बिघडली असेल किंवा वॉश करायची असेल एखादी गाडी, तर ती कशी वरती उचलणार, डायरेक्टली तर वरती उचलता येत नाही. मग काय करतात, हा इथे एक एरिया आहे जिथे गाडी पार्क केली जाते आणि त्याच्या आतमध्ये पूर्ण लिक्विड भरलं जातं. ओके, आणि इथून काय करतात, इथून प्रेस केलं जातं, आणि जेवढं प्रेशर आपण इकडून दिलंय ते सगळं प्रेशर इथे काय होतं, ट्रान्सफर होतं. काय होतं, ट्रान्सफर.
आपण जेवढं इथं प्रेशर काय केलंय, जेवढं प्रेशर आपण इकडे दिलंय तेवढं सगळं प्रेशर इकडे जातं आणि तुमची गाडी वरती उचलली जाते. ओके. ते कशासाठी वापरतो आपण, जिथे कार वॉशिंग साठी नेली जाते किंवा कार एखादी बिघडली असेल तर तिकडे हायड्रॉलिक प्रेशर यूज केलं जातं. हायड्रॉलिक प्रेशरची कोणकोणती मी एक्झाम्पल सांगितले तुम्हाला. एक इंजेक्शन, दिसते स्क्रीन, स्क्रीन दिसते. ओके. हायड्रॉलिक प्रेशर झालं. डेप्थ अँड प्रेशर तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय. येस, आता तुम्हाला फॉर्म्युला आपण डेफिनेशन दिलेली आहे, तुम्हाला आता फॉर्म्युला लिहायचा आहे प्रेशरचा. ओके. आणि कुठलं प्रेशरचं रिलेशन तुम्हाला लिहायचं आहे. लिक्विड प्रेशर इन्क्रीजेस ड्यू टू तुम्ही हाईट वर जाल तसं तुमचं प्रेशर काय होणार, कमी होणार. आणि जसं तुम्ही डेप्थ मध्ये जाल तसं प्रेशर काय होणार, इन्क्रीज होणार. ओके. आता गॅस प्रेशर. गॅस प्रेशर काय असतं, तर गॅस प्रेशर म्हणजे द प्रेशर ड्यू टू द मॉलिक्युलर प्रेशर ड्यू टू द गॅस मॉलिक्युल्स. गॅस मॉलिक्युल्स काय करतात, एखाद्या सरफेसला काय करत असतात, रॅन्डमली ते फिरत असतात. बरोबर. ज्या सरफेस मध्ये आपण गॅस सिलेंडर भरतो ना, एलपीजी, तिथे काय असतं, लिक्विड असतं, लिक्विड फॉर्म असतो आणि लिक्विड इज कन्वर्टेड इनटू गॅस. ओके. सो प्रेशर इन अ गॅस, इव्हन दो बलून मध्ये काय करतो आपण, बलून मध्ये काय भरतो आपण, बलून मध्ये हवा भरतो ना, बरोबर. आता सीएनजी वर सीएनजी वर अनेक गाड्या पण चालतात. सीएनजी वर गाड्या चालतात म्हणजे आपण काय करतो, सीएनजीचं फुल फॉर्म कोण मला सांगेल का. सीएनजीचं फुल फॉर्म, तो नॅचरल गॅस आहे ना, बरोबर. आपण काय करतो, तो भरतो. आता गॅसचे मॉलिक्युल्स कसे असतात, रॅन्डम असतात. गॅसचे मॉलिक्युल्स कसे असतात, रॅन्डम असतात, बरोबर. पण त्याचं पण काहीतरी प्रेशर असणार आहे. द प्रेशर इन अ गॅस प्रीती, the pressure in a gas is the result of random motion and collision. Okay. कोलिजन म्हणजे काय, तर ते रॅन्डम मोशन. आता आपण एखाद्या जत्रेमध्ये गेलो. ओके. जत्रेमध्ये गेल्यानंतर आपण कोणत्या मोशन मध्ये असतो, आपण कुठेही इकडे तिकडे फिरत असतो ना, की लाईन मध्ये असतो. नाही, तर लाईन मध्ये आपण नसतो, त्याला बोलतात रॅन्डम मोशन. रॅन्डम मोशन म्हणजे आपण कुठेही कसेही फिरत असतो. तसेच गॅस मॉलिक्युल काय असतात, गॅस मॉलिक्युल्स इज ऑलवेज इन रॅन्डम मोशन. आणि रॅन्डम मोशन मुळे त्यांच्यात काय होते, कोलिजन म्हणजे टक्कर होते. ओके. रॅन्डम मोशन मुळे काय होते, त्यांच्यात नेहमी टक्कर होते. द प्रेशर इन अ गॅस इज रिझल्ट ऑफ रॅन्डम मोशन अँड कोलिजन ऑफ गॅस मॉलिक्युल. मग त्यांच्यात टक्कर झाल्यामुळे प्रेशर क्रिएट होतं. द हायर द गॅस डेन्सिटी, द मोर फ्रिक्वेंट द कोलिजन अँड द ग्रेटर प्रेशर. डेन्सिटी तुम्ही ऐकलंय का कधी, डेन्सिटी, घनता काय असते, डेन्सिटी, घनता. डेन्सिटी म्हणजे घनता. येस, कम्प्रेस्ड नॅचरल गॅस, करेक्ट. डेन्सिटी ऐकलंय. आपण म्हणतो की तेल पाण्यावर तरंगतं. का तरंगतं तेल पाण्यावर, बरोबर ना, कारण तेलाची डेन्सिटी ही पाण्यापेक्षा काय असते, कमी असते.
ज्या वस्तूची डेन्सिटी म्हणजे त्याचा फॉर्म्युला आहे वस्तुमान मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे तुम्हाला सपोज एक बाउल दिला, ओके, एक बाउल दिला आणि त्या बाउल मध्ये तुम्हाला खूप सारे काय टाकायचे आहेत, खूप सारे बाउल दिला आणि त्यात तुम्हाला खूप सारे छोटे छोटे दगड दिली, ओके. आता तुम्ही काय करणार, छोटे छोटे दगड त्याच्यात टाकणार, बरोबर. व्हॉल्यूम तुमचा बाउल काय झाला, व्हॉल्यूम झाला, ओके. बाउल काय झाला, व्हॉल्यूम. आणि त्याच्यात तुम्ही छोटे छोटे दगड टाकलीत तर ते पूर्ण भरून जाईल, बरोबर. म्हणजे तो काय झाला तुमचा मास. सो मास अपॉन व्हॉल्यूम जे तुम्हाला भेटतं त्याला बोलतात डेन्सिटी. काय बोलतात, डेन्सिटी, घनता, किती घनता आहे. आता सपोज बघा, एक तुमचा क्लास आहे, एक तुमचा वर्ग आहे आणि एका वर्गामध्ये 4च मुलं बसलीत. वर्ग मोठा आहे, वर्गामध्ये 10 किती बरं, वर्गामध्ये सपोज जर आपण 50 मुलांचे बेंचेस ठेवले, 50 मुलांचे बेंचेस ठेवले, एवढा मोठा वर्ग आहे आणि त्याच्यात फक्त 4 मुलं आहेत, बरोबर. आणि तोच दुसरा वर्ग आहे, ओके, त्या वर्गामध्ये थोडा छोटा आहे आणि त्या वर्गामध्ये 25 मुलं बसलीत, बरोबर. म्हणजे तो वर्ग जास्त गच्च भरलेला आहे. येस, मास अपॉन व्हॉल्यूम. मग तो वर्ग म्हणजे काय तुमचा व्हॉल्यूम. काय कन्सिडर करायचा, तो क्लास म्हणजे काय, व्हॉल्यूम. आणि त्यातली सगळी मुलं जी भरपूर भरलेली आहेत 25, म्हणजे आपल्याला भरपूर गर्दी दिसते ना, त्याला बोलतात डेन्सिटी, ओके. म्हणजे दोन्ही वर्ग सेम आहेत आणि इथे 4 मुलं आणि इथे 25 मुलं, तर 4 मुलं जिथे बसलीत त्याची डेन्सिटी काय असणार आहे, कमी. त्याची घनता काय असणार आहे, कमी. आणि जिथे 25 मुलं बसलीत त्याची डेन्सिटी काय असणार आहे, जास्त. त्याची घनता काय असणार आहे, जास्त. समजलं. मास जास्त असेल तर डेन्सिटी पण काय असणार आहे, जास्त असणार आहे. मास कमी असेल तर डेन्सिटी काय असणार आहे, कमी असणार आहे. वस्तुमान जर जास्त असेल तर घनता पण जास्त असेल. वस्तुमान कमी असेल तर घनता पण कमी असेल, ओके. समजलं. म्हणून मग इथे दिलंय, द प्रेशर इन अ गॅस इज द रिझल्ट ऑफ रॅन्डम मोशन अँड कोलिजन ऑफ गॅस मॉलिक्यूल. म्हणजे आपल्याला जो गॅसचा काय भेटतो, प्रेशर, दाब भेटतो, तो कशामुळे भेटतो, तर त्याच्या रॅन्डम मोशनमुळे. म्हणजे कुठेही कसेही ते पसरलेले असतात गॅस, बरोबर. आणि कोलिजन ऑफ गॅस मॉलिक्यूल, कोलिजन म्हणजे एकमेकांची टक्कर होणे, त्याच्यामुळे आपल्याला ते प्रेशर भेटतं, ओके. आणि मी तुम्हाला सांगितलं, जर डेन्सिटी जास्त असेल, डेन्सिटी जास्त म्हणजे गॅस मॉलिक्यूल भरपूर असणार आहेत, मास जास्त ना. मग गॅस मॉलिक्यूल जेवढे जास्त तेवढे त्यांच्या टक्कर होण्याचे चान्सेस जास्त आहेत, बरोबर. आपण एखाद्या जत्रेत गेलो आणि भरपूर गर्दी भरपूर असेल तर आपल्या एकमेकांमध्ये टक्कर होण्याची जास्त चान्सेस असतात, बरोबर. म्हणून मग इकडे दिलंय, द हायर गॅस डेन्सिटी द मोर फ्रिक्वेंट द कोलिजन्स अँड ग्रेटर द प्रेशर. म्हणजे कोलिजन्स जेवढे जास्त होणार तेवढा मोर प्रेशर क्रिएट होणार. समजलं. जे दिलंय वाक्य त्याचा अर्थ समजला, ओके, गुड. काय लक्षात ठेवाल, प्रेशर डेन्सिटी जर जास्त असेल तर प्रेशर पण काय असणार आहे, जास्त असणार आहे. डेन्सिटी जास्त, प्रेशर जास्त, ओके. आता इथे मगाशी आपण विरुद्ध रिलेशन बघितलं, आता इथे सेम रिलेशन. जशी वाढते तसं प्रेशर पण काय होतं, वाढतं, ओके, इन्क्रीज होतं. ऍज डेन्सिटी इन्क्रीजेस प्रेशर ऑल्सो इन्क्रीजेस, ओके. आता ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय असणार आहे बरं, नावातच आहे काहीतरी.
नावामध्येच काहीतरी आहे ना, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. Atmospheric pressure is force exerted by the weight of the air molecule. म्हणजे आपल्या आजूबाजूला जी हवा असते ती आपल्यावर काहीतरी प्रेशर क्रिएट करत असते ना. आपल्या शरीरामध्ये कोणतं प्रेशर असतं बरं? आपल्या शरीरामध्ये पण प्रेशर असतं ना. कोणतं प्रेशर असतं आपल्या शरीरामध्ये? आपल्या शरीरामध्ये असतं ब्लड प्रेशर. बरोबर. आपल्या सगळ्यांच्या शरीरात रक्त आहे तर काय असणार आहे? ब्लड प्रेशर. मग ब्लड प्रेशरला हे जे बाहेरचे एअर मॉलिक्युल्स आहेत, हवेचे जे कण आहेत, ते काय करत असतात? नेहमी बाहेरून प्रेशर देत असतात. ओके. त्याच्यामुळे आपलं ब्लड प्रेशर काय राहतं? बॅलन्स राहतं. नाहीतर मग आपल्या नसा फुटल्या असत्या बाहेर कोणतंच जर प्रेशर नसतं तर आपल्यावर. मग हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर हे तुम्हाला विचारणार नाहीत परीक्षेला, पण आपल्याला लक्षात ठेवायचंय की हे जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर असतं, ऍटमॉस्फेरिक म्हणजे वातावरणाचा जो दाब असतो तो कशामुळे असतो? जे एअर मॉलिक्युल असतात, आजूबाजूला जी हवा असते, हवेमध्ये छोटे छोटे कण असतात, ते आपल्यावर काय करत असतात? फोर्स अप्लाय करत असतात. काहीतरी बल आपल्याला काय करत असतात? एक्झर्ट करत असतात. त्याच्यातून जो दाब निर्माण होतो तो काय असतो? ऍटमॉस्फेरिक प्रेशर, वातावरणाचा दाब. ओके. म्हणजे आपली बॉडी काय समजायची? आपली बॉडी ही एक सरफेस एरिया आहे आणि जे सगळे एअर मॉलिक्युल्स आहेत ते फोर्स आपल्यावर काय करतायत? एक्झर्ट करतायत. ते आपल्यावर बल देत आहेत. मग बल अपॉन एरिया, फोर्स अपॉन एरिया इज इक्वल्स टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ओके. आता तुम्हाला मगाशी सांगितलं जसं आपण हाईट वर जातो तसं प्रेशर काय होतं? कमी होतं. बरोबर. म्हणजे एखादा माणूस बघा माउंटन वर जात असेल, ओके, काश्मीर वरती एकदम माउंटन वर जर जात असेल तर काय त्याला ऑक्सिजन लागतो ना. ऑक्सिजन घेऊन जातात ती माणसं. का बरं? कारण जसजसं आपण वरती जातो, अल्टिट्यूड म्हणजे वरती हाईट वर जातो, तसतसा हा जो ऍटमॉस्फेरिक प्रेशर असतो एअरचा तो काय होतो? कमी कमी होत जातो. म्हणजे आपल्याला तिकडे जर वरती आपण एकदम उंचीवर जात असू, कोणाला जर माउंटन वर जायचं असेल तर वरती काय असतो? ऑक्सिजन कमी कमी होत जातो. एअरचं प्रेशर असतं ते कमी कमी होत जातं. म्हणून आपण ऑक्सिजन नेतो. समजलं? मग अशी मी तुम्हाला रिलेशन सांगितलं की जसं हाईट वाढते तसं प्रेशर काय होतं? कमी होतं. ओके. इथे शब्द वापरलाय अल्टिट्यूड. लक्षात ठेवा, अल्टिट्यूड म्हणजे हाईट. ओके. मग अशी आपण डेप्थचं रिलेशन बघितलं आणि आता दिले अल्टिट्यूड. आपण जसं डेप्थ मध्ये जातो प्रेशर इन्क्रीजेस. ओके. ऍट अ डेप्थ प्रेशर इन्क्रीजेस. ऍट अल्टिट्यूड, हायर इन अल्टिट्यूड, प्रेशर डिक्रीजेस. रिलेशन लक्षात ठेवा व्यवस्थित. ओके. हाईट आणि प्रेशरचं रिलेशन विरुद्ध आहे आणि खोली आणि प्रेशरचं रिलेशन बरोबर आहे, समान आहे. ओके. आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऑल्सो इज मेजर्ड इन पास्कल. कशामध्ये मोजतात? वातावरणाचा दाब पास्कल मध्ये मोजतात. कधी? मिली बार मध्ये मोजतात. ओके. युझिंग अ बॅरोमीटर. बॅरोमीटर म्हणजे हे एक मोजण्याचं मशीन आहे बॅरोमीटर, ज्याच्यामध्ये आपण प्रेशर मोजतो, दाब मोजतो. ओके. तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय? 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, ज्या की आपण जसं अल्टिट्यूड वरती जातो तसं प्रेशर काय होतं? डिक्रीज होतं. आणि जसं आपण डेप्थ मध्ये जातो तसं प्रेशर काय होतं? इन्क्रीज होतं. आणि त्याचं तुम्हाला युनिट लक्षात ठेवायचं आहे. प्रेशरचं युनिट आहे पास्कल. ओके. प्रेशरची व्याख्या झाली, प्रेशरचं फॉर्म्युला झाला फोर्स अपॉन एरिया, आणि प्रेशरचा तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? युनिट. कोणतीही क्वांटिटी जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायचे त्याची व्याख्या, त्याचा फॉर्म्युला आणि त्याचं युनिट. ह्या 3 गोष्टी तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. कारण 11वी 12वीला सुद्धा या गोष्टी पुन्हा येणार आहेत. समजलं? स्पेशली फॉर सायन्स. 8वी 9वी 10वी पर्यंत तर ह्या गोष्टी आहेतच. त्यामुळे तुम्हाला नेहमीच लक्षात ठेवायचे, एखाद्या क्वांटिटी तुम्हाला विचारली तर त्याचे तुम्हाला व्याख्या, त्याचा तुम्हाला फॉर्म्युला आणि त्याचं युनिट, या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायलाच लागतील. ओके. आता बयॉन्सी फोर्स.
बयान्सी फोर्स म्हणजे प्लावक बल. ओके. येस संदीप. बयान्सी फोर्स म्हणजे प्लावक बल. आता कशामुळे होतं प्लावक बल म्हणजे काय, कोण सांगेल का? ऐकलंय का तुम्ही बयान्सी फोर्स? Yes, force exerted by an flood on an object immersed in it. आपण जी बोट चालवतो बरोबर, बोट काय केले जाते, बोट तरंगते ना वरती पाण्यावर, नाहीतर मग बुडाली असती बरोबर. बोट जी चालते, आता बयॉन्ड फोर्स म्हणजे काय, तर जो फोर्स काय केला जातो, इज अन अपवर्ड फोर्स एक्झर्टेड बाय द फ्लड. फ्लड म्हणजे पाण्यातून जो वरच्या साईडला, इथे डिरेक्शन दाखवले बघा, हे तुमचं काय आहे, फ्लड म्हणजे पाणी. ओके. हा जो फोर्स आहे अपवर्ड म्हणजे वरच्या दिशेने जो बल काय केला जातो, एक्झर्ट केला जातो, जो बल लावला जातो कोणत्याही वस्तूवर, त्याला बोलतात बयॉन्ड फोर्स. काय बोलतात, बयॉन्ड फोर्स. काय बोलतात, बयॉन्ड फोर्स. बयॉन्ड फोर्स म्हणजे प्लावक बल. जो बल कुठून भेटतो, वरच्या दिशेने. अपवर्ड फोर्स म्हणजे वरच्या दिशेने, आणि तो कोण एक्झर्ट करतो, तर जो हे फ्लड आहे ते एक्झर्ट करतो. ओके. म्हणजे एखादी शिप किंवा बोट, एखादी होडी जेव्हा पाण्यावरून जात असते किंवा समुद्रातून जात असते, तेव्हा त्याच्यावर समुद्राचं पाणी कोणतं बल देत असतं, तर प्लावक बल. प्लावक बल म्हणजे बयॉन्सी फोर्स. ओके. समजलं, प्लावक बल म्हणजे काय, जे फ्लुइड किंवा जे पाणी काय करतं, जे द्रव, फ्लुइड म्हणजे द्रव. ओके. जो द्रव पदार्थ आहे तो काय करतो, वरच्या दिशेने बल एक्झर्ट करतो, बल देतो कोणावर, कुठलीही वस्तू त्याच्यावर जात असेल त्याला बोलतात बयॉन्ड फोर्स किंवा प्लावक बल. ओके. आता इथे दिलंय लोअर डेन्सिटी दॅन द फ्लुइड विल फ्लोट. ओके. आता हा जो प्लावक बल आहे तो कशावर अवलंबून आहे, कशावर डिपेंड आहे, तर व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे घन. ओके. व्हॉल्यूम म्हणजे घनफळ असतं आपलं, आणि त्याची डेन्सिटी म्हणजे घनता. ओके. घनफळ आणि त्याची घनता, ह्या दोन गोष्टींवर हा प्लावक बल बयॉन्सी फोर्स काय असतो, डिपेंड असतो, अवलंबून असतो बरोबर. आता ऑब्जेक्ट विथ लोअर डेन्सिटी म्हणजे ज्या ऑब्जेक्टची, ज्या पदार्थाची घनता ही कमी असेल, तर काय करणार, घनता कमी करायची असेल तर ती गोष्ट काय होईल, पाण्यावर काय होईल, फ्लोट होईल. काय होईल, फ्लोट होईल, तरंगेल. पाण्यावर काय होईल, तरंगेल. आता तुम्हाला फॉर्म्युला काय आहे आपला ह्याचा, डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम बरोबर. म्हणजे हा खाली आहे डिनॉमिनेटर मध्ये, यांचं म्हणजे रिलेशन काय असणार आहे, विरुद्ध रिलेशन असणार आहे. कसं रिलेशन असणार आहे, विरुद्ध बरोबर. म्हणजे आपल्याला डेन्सिटी काय करायचे, लोअर द डेन्सिटी फ्लुइड विथ दॅन द फ्लुइड विल फ्लोट. म्हणजे आपल्याला ऑब्जेक्टची घनता काय करायची आहे, कमी करायची. ऑब्जेक्टची घनता कमी करायची आहे, म्हणजेच मास पण काय करायचे आपल्याला, कमी करायचं आहे, आणि व्हॉल्यूम वाढवायचं आहे. ओके. तरच तुमचे काय होईल, तुमची जी बोट आहे किंवा तुमची जी होडी आहे ती पाण्यावर तरंगेल. ओके. समजलं. बयॉन्सी फोर्स, प्लावक बल. प्लावक बल म्हणजे थोडक्यात काय, जे द्रव असतं ते द्रव काय करतं, वरच्या दिशेने बल अप्लाय करतं कोणत्याही वस्तूवर, कोणत्याही पदार्थावर, त्याला बोलतात प्लावक बल.
Buoyancy force is the upward force exerted by the fluid on an object immersed in. Immersed in it म्हणजे त्याच्या जो बुडलेला आहे त्याच्यावर जे वरच्या साईडला काय करतं, फोर्स अप्लाय करतं, त्याला बोलतात buoyancy force. ओके, समजलं? आता इथे लक्ष द्या, आर्किमिडीज प्रिन्सिपल. आता आर्किमिडीज प्रिन्सिपल कोणी ऐकलंय का? तर आर्किमिडीज नावाचा एक शास्त्रज्ञ आहे. ओके, नाही दिसत आहे स्क्रीन, वेट. दिसते स्क्रीन? ओके. आता आर्किमिडीज नावाचा एक सायंटिस्ट होता. ओके, प्रत्येक सायंटिस्टला काय असतं, काही ना काहीतरी नवीन शोधायचं असतं, बरोबर? मग एक दिवशी काय झालं, आर्किमिडीज एक दिवशी आंघोळीसाठी गेला आणि काय केलं, त्याच्या बाथटब मध्ये तो आंघोळीसाठी बसला. आता ही सायंटिस्ट लोक काय असतात, प्रत्येक गोष्टीत काहीतरी नवीन शोधत असतात. ओके, मग तो जेव्हा बाथटब मध्ये बसला तेव्हा काय झालं, पाणी बाहेर आलं, बरोबर? येस, पाणी बाहेर आलं. येस येस, युरेका युरेका, हा तो ओरडला युरेका. मग पाणी बाहेर आल्यानंतर त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की हे किती पाणी बाहेर आलं असेल, बरोबर? बाथटब मधनं काय झालं, पाणी बाहेर आलं. मग त्यानंतर त्यांनी काय शोध लावला की जेवढ्या वस्तुमानाची गोष्ट आपण पाण्यामध्ये किंवा कुठल्याही फ्लुइड मध्ये, द्रवामध्ये बुडवतो तेव्हा काय होतं, तेवढ्याच वस्तुमानाचं पाणी काय होतं, तेवढ्याच वस्तुमानाचं द्रव बाहेर पडतं. आता इथे स्टेटमेंट दिलंय, द व्हॉल्यूम ऑफ अ फ्लुइड displaced by an immersed object is equals to volume of the object itself. म्हणजे जेवढं डिस्प्लेस्ड म्हणजे बाहेर पडतं, म्हणजे डिस्प्लेस्ड होतं. ओके, व्हॉल्यूम ऑफ अ फ्लुइड डिस्प्लेस्ड बाय अन इमर्स्ड ऑब्जेक्ट. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ अ फ्लुइड म्हणजे द्रवाचं जेवढं घनफळ आहे तेवढंच फ्लड बाहेर पडतं, तेवढंच द्रव बाहेर पडतं. कशामुळे, आपण एखादा ऑब्जेक्ट त्याच्यात बुडवला, इमर्स्ड केला, बुडवला, त्याचं जेवढं वस्तुमान आहे, त्याचं जेवढं व्हॉल्यूम आहे, ओके, त्याचं जेवढं घनफळ आहे तेवढंच घनफळाचं पाणी किंवा द्रव्य काय पडतं, बाहेर पडतं. This relationship is key to understand how buoyancy works and why some objects float while others sink. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की बॉयॉन्ट फोर्स हा कशावर डिपेंड आहे, तर डेन्सिटी. जशी डेन्सिटी तुम्ही वाढवणार तसा बॉयॉन्ट फोर्स काय होणार, वाढणार. डेन्सिटी तुम्ही जर वाढवली तर तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो काय होईल, फ्लोट होईल. काय होईल, सॉरी, डेन्सिटी जर कमी केली तर तुमचे काय होईल, ऑब्जेक्ट फ्लड विल देन द फ्लड will float in the objects with a lower density than the flood will float. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना की पाण्यावर तेल तरंगतं, आपण तेल टाकतो, मग तेलाची डेन्सिटी पाण्यापेक्षा काय असते, कमी असते, म्हणून तेल पाण्यावर तरंगतं. डेन्सिटी म्हणजे घनता. ओके, तेलाची जी घनता असते ती पाण्यापेक्षा काय असते, कमी असते, म्हणून तेल पाण्यावर तरंगतं. मग तसंच जर कोणत्याही गोष्टीला आपल्याला पाण्यावर तरंगवायचं असेल, फ्लोट करायचं असेल, तर आपण काय करणार, आपण त्या वस्तूची डेन्सिटी काय करणार, कमी करणार. त्या वस्तूची डेन्सिटी काय करणार, कमी करणार. ओके, व्हॉल्यूम वाढवणार आणि डेन्सिटी कमी करणार.
इथे बघा दिलंय वॉटर दिलंय, इथेनॉल दिलाय, मर्क्युरी दिलीये. मर्क्युरी म्हणजे पारा. ओके, सगळ्यात जास्त डेन्सिटी कोणाची आहे? सगळ्यात जास्त डेन्सिटी म्हणजे सगळ्यात जास्त मास पण कोणाचं आहे? पाऱ्याचं, मर्क्युरीचं आहे. इथे लक्ष द्या बघा, दिसतंय सगळ्यात जास्त. त्यानंतर येतो वॉटर आणि त्यानंतर येतं इथेनॉल. ओके, इथेनॉल केमिकल आहे. हा, वॉटर तुम्ही केमिस्ट्री मध्ये शिकला असाल, इथेनॉल ऐकलंय का केमिस्ट्री मध्ये? आणि त्यानंतर सगळ्यात जास्त कसली आहे तर पाऱ्याची. ओके, मर्क्युरीची डेन्सिटी. ओके, आता तुम्हाला आज काय करायचंय होमवर्कला तर लक्षात घ्या. प्रिन्सिपल ऑफ आर्किमिडीज लिहायचं आहे. ओके, हा जो आहे होमवर्कला तुम्हाला हा प्रिन्सिपल ऑफ आर्किमिडीज लिहायचा आहे. हे लिहायचं आहे. त्यानंतर प्रेशरची व्याख्या, डेफिनेशन तुम्ही लिहिली असेल दाबाची, त्याचा फॉर्म्युला आणि युनिट लिहायचं आहे. काय लिहायचंय? फॉर्म्युला आणि युनिट लिहायचंय तुम्हाला. त्यानंतर प्लावक बलाची व्याख्या लिहायची आहे. बयॉन्ड फोर्सची, बयॉन्सी फोर्सची तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे. Buoyancy force is an upward force exerted by an fluid on an object immersed in. ही एवढी तुम्हाला काय लिहायची आहे? डेफिनेशन लिहायची आहे. ओके, म्हणजे बघा काय काय लिहायचंय तुम्हाला. प्रेशरचं फॉर्म्युला आणि युनिट, प्रिन्सिपल ऑफ आर्किमिडीज, आर्किमिडीज प्रिन्सिपलचं एक स्टेटमेंट लिहायचं आहे. त्यानंतर बयॉन्सी फोर्सची व्याख्या, प्लावक बलाची व्याख्या लिहायची आहे, डेफिनेशन लिहायची आहे. ओके, 3 गोष्टी झाल्या तुमच्या. आणखीन एक, हा, हे जे रिलेशन आहे डेप्थ अँड प्रेशर ते तुम्हाला लिहायचं आहे. येस, हे डेप्थ अँड प्रेशर तुम्हाला लिहायचं आहे. ओके, 4 गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला, पुन्हा रिपीट करते. काय काय लिहायचंय तुम्हाला? प्रेशरचा फॉर्म्युला, दाबाचा फॉर्म्युला लिहायचा आहे, त्याचं युनिट लिहायचंय. युनिट झाल्यानंतर तुम्हाला आर्किमिडीजचं प्रिन्सिपल लिहायचंय, आर्किमिडीजचं प्रिन्सिपल. सेकंड झालं. थर्ड तुम्हाला लिहायचंय प्लावक बलाची व्याख्या, बयॉन्सी फोर्सची डेफिनेशन लिहायची आहे. आणि त्यानंतर लास्ट तुम्हाला हे रिलेशन लिहायचं आहे, लिक्विड प्रेशर इन्क्रीजेस विथ डेप्थ ड्यू टू वेट ऑफ द लिक्विड अबोव. ओके, ह्या 4 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ठीक आहे. ओके ओके, एनी डाऊट? काय डाऊट आहे? काय डाऊट असेल तर चॅट बॉक्स मध्ये सांगा. हा, येस, सांग कोणाला डाऊट आहे. येस येस, नेहा, नेहाळ. हा नेहा, सांग काय डाऊट आहे. समजलंय? मॅम विल सेंड अटेंडन्स लिंक. ओके ओके, डोंट वरी, मॅम विल सेंड. ओके,